दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी संहार या प्रकरणावर श्रवण आणि चिंतन करणार आहोत। संहार हा 3 प्रकारचा सांगितलेला आहे। एक युगांतीचा संहार आहे, एक अवांतर संहार आहे आणि एक महासंहार आहे। यामध्ये महासंहार जो होत असतो तो संपूर्ण ब्रह्मांडाचा संहार होत असतो आणि सोबतच युगांतीचा जो संहार आहे तो केवळ 4 युगाची जी चौकडी आहे ती चौकडी संपल्यानंतर म्हणजे कलियुगाच्या अंती तो युगांतीचा संहार होत असतो। युगांतीचा संहार जो आहे तो कर्मभूमीच्याच निगडीत आहे, कर्मभूमीच्या बाहेर तो संहार होत नाही। महासंहार हा अनंत ब्रह्मांड जे सांगितलेले आहेत त्या अनंत ब्रह्मांडाचा संहार होत असतो। आणि एक आहे अवांतर संहार, म्हणजे जर का अष्टभैरवाचे जे विद्यावंत आहेत ते एकाच वेळेला जर का दुखावले गेले तर त्यावेळेला त्यांच्या क्षोभामुळे ते त्यावेळेला संहार करू शकतात। स्वामी म्हणतात सृष्टी करते ते अहंकारी येते अभिमानी येते। सृष्टीची रचना सुद्धा ते करू शकतात आणि संहार सुद्धा करू शकतात अशी संभावना त्यांच्याकडे असते। तर अशा पद्धतीने संहाराचे 3 प्रकार जे आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। आमच्या स्वामींचं जे अवस्थान आहे ते गळनिंब या ठिकाणी होतं। आता आपण स्थानवंदन जे केले खडकुलीचे त्याच्यामध्ये गळनिंब केलं का तुम्ही? नक्की? हां, घटसिद्धनाथ केलं का? मग त्याच्यामध्ये उत्तर गळनिंब, दक्षिण गळनिंब आणि कोळेश्वर अवस्थान सांगितलेलं आहे। त्या ठिकाणी स्वामी भक्तजनांसोबत स्वामींचं अवस्थान आहे आणि अशा वेळेला स्वामींना संहार प्रकरण निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली आहे। खूप वेळा जसा प्रसंग असेल त्यानुसार परमेश्वर निरूपण करतात आणि एखाद्या वेळेस परमेश्वराच्या प्रवृत्तीच्या अनुरूप परमेश्वर निरूपण करत असतात आणि एखाद्या वेळेस प्रवृत्ती असते पण तसा प्रसंग नसतो। मग अशा वेळेला स्वामी काय करतात, तो प्रसंग निर्माण करतात आणि मग निरूपण करत असतात। जसं की आपण एखाद्या हलवाईकडे जातो आणि तो मिठाई आपल्याला घ्यायची आहे, कुठली घ्यायची लक्षात येत नाही, मग तो थोडीशी मिठाई आपल्याला खायला देतो, सगळी नाही देत, थोडीशी एवढं एक कण देतो खायला आणि ते आपल्याला आवडतं, म्हणजे त्याला आत्ताच्या भाषेत डेमो देणं म्हणतात। म्हणजे तुम्हाला जे सांगायचं आहे, जे श्रवण करवायचं आहे किंवा जे काही तुम्हाला समजावून सांगायचं आहे ते जर का त्याचं उदाहरण जर का तुम्हाला दिलं तर काय होईल की ते जास्त लवकर तुम्हाला समजेल आणि त्या दृष्टीने काय केलं जातं ते सर्व घडवल्या जातं आणि घडवून आणि मग त्या ठिकाणी आपल्याला समोर बघायला पण मिळतं काही गोष्टी आणि सोबतच ऐकायला पण मिळतं, जेणेकरून तो विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने समजू शकतो। आता इथे स्वामींना संहार सांगायचा आहे। आत्ता जर का तुम्हाला संहार समजून सांगितला तर तुम्हाला संहाराबद्दल एवढं काही गांभीर्य वाटणार नाही। पण जर का आपण कुणाच्या अंत्यविधीला गेलेलो असू आणि तिथे जर का तुम्हाला संवाद समजावून सांगितलाय सगळं नाशिवंत आहे वगैरे वगैरे, तर तुम्हाला लगेच पटेल
त्याला स्मशान वैराग्य बोलतात. किंवा एखादी नासधूस झालेली असेल आणि तिथे आपण गेलो आणि तिथे सगळं ते बघितलं की मग संहार काय आहे ते आपलं लगेच लक्षात येऊन जातं. एखादी व्यक्ती आपल्यासोबत आहे, बोलते चालते आहे आणि अचानक ती सरली, मग तिथे आपल्याला संहार प्रकरण लगेच कळतं की माणसाचं काही खरं नाही बरं का, आज आहे तर उद्या नाही आहे. तर अशा पद्धतीने काय होतं की तुम्हाला जे समजावून सांगितलेलं आहे ते जर का समजावून सांगताना त्याचं जर का समोर काही प्रत्यक्ष दर्शन जर का करविलं तर तो विषय आपल्याला चांगल्या पद्धतीने कळतो. आणि स्वामींना संहार प्रकरण निरूपण करण्याची प्रवृत्ती झालेली आहे. मग आता तो प्रसंग कसा निर्माण करायचा, आणि म्हणून स्वामींनी काय केलेलं आहे, परसनायकांना स्थिती दिलेली आहे. उत्तरार्ध 313 क्रमांकाची लीळा आहे. परसनायका स्थिती रमणी वानरादी संभोखू एकुदी गोसाव्यांशी पश्चात पहारी उपहूड झाला. पश्चात प्रहरी स्वामींना उपहूड झाला. परश्रयो सारुनी आसनी उपविष्ट झाले. स्वामी प्रातविधी आटपून आलेले आहेत, आसनावर उपविष्ट झाले. गोसाव्यांशी निरूपण करावयाची प्रवृत्ती, आणि आमच्या स्वामींना निरूपण करण्याची इच्छा होती, प्रवृत्ती होती. कवणी भक्तिजन सन्मुख नव्हतीची, परंतु कुणीच सन्मुख नव्हते, म्हणजे समोर नव्हते. जसं निरूपण करायचं असेल तर निरूपण कर्त्याच्या समोर लोक पाहिजेत बरं का, तर मग त्यांना लोक दिसली पाहिजेत. तर काय होतं की निरूपण करण्याचा जो काही भाव असतो तो अजून वाढतो, शब्द अजून स्फुरत असतात. आणि म्हणून या ठिकाणी सन्मुख नव्हतीची म्हणजे समोर कोण नाही आहे. आणि त्याच्यामुळे मग काय झालेलं आहे की मयावरी गोसावी परसनायकासी स्थिती दिली. स्वामींनी काय केलं की परसनायकांना स्थिती दिलेली आहे. भक्तजने आली, भक्तजन आली. गोसाव्यांशी अवघा भक्तिजने दंडवत घातली, श्रीचरणा लागले. सर्व भक्तजनांनी स्वामींना दंडवत केले, श्रीचरणा लागले आणि स्वामींजवळ सगळे बसले. आणि मग परसनायकाची स्थिती झाली आणि परसनायक मात्र काही आलेले नव्हते. सगळेजण आले पण ते नव्हते आले कारण की त्यांना स्वामींनी स्थिती दिलेली होती. ते देवळी म्हणजे ते देवळीच होते, देवळामध्येच होते. ते उठती ना, ते काही उठले नाही. खोडवळले असती, आणि खोडवळले असती म्हणजे तुम्ही बघितलेलं आहे का, मेलेल्या व्यक्तीचा देह एका विशिष्ट वेळाने कसं होतं, हात लावून बघितलंय कधी? असं थोडंसं कडक व्हायला लागतं ते देह. आणि अशा प्रकारचं ते देह त्यांचं झालं. आणि मग स्वामी म्हणतात की अंगा तुम्ही अवघ्या उठेले ती आले ती परसा कान उठी, म्हणजे तुम्ही सगळे उठलात आलात, पण परस नाही का उठले नाही अजून झोपेत ना. नाजी नेणो, ते म्हणाले ते काही माहिती नाही का नाही उठले ते. स्वामी म्हणतात पहा बरं, हा येत असे की नसे, हा आहे का नाही ते तर बघा. हा एवढे सगळे लोक उठले, कोणाच्याच गडबडीने उठला नाही वगैरे, म्हणजे हा झोपलेला आहे की नाही आहे. पांती तव खोडवळले असती, आणि कोणीतरी बघायला गेलं, त्यांना हात वगैरे त्यांचा हलवून बघितलं तर अंग थंडगार होतं आणि कडक झालेलं होतं. जी जी परसनायकू सरले, आणि व्यक्ती सरला की जिवंत आहे हे सामान्य व्यक्तीच्या सुद्धा लक्षात येतं. अगदीच डॉक्टरच पाहिजे असं काय नाही, लक्षात येऊन जातं. जीव जायच्या वेळेला पण सर्वसामान्य लोकांना लक्षात येऊन जातं आणि सरल्यानंतर पण लक्षात येतं. पण आपण शेवटी डॉक्टरांना बोलवतो काही खात्री करण्यासाठी. इथे यांना लक्षात आलं की देह थंडगार लागतंय आणि सोबतच ते कडकही झालेलं आहे, त्याच्यामुळे परसनायक सरलेच असतील. आणि जो कोणी जाणकार असेल त्यांनी स्वामींना येऊन सांगितलं की परसनायक तर सरले. भक्तजन उगेची, भक्तजन उगेच, कोणीच काही म्हणजे एकदम शांतता पसरली. सर्वज्ञ म्हणते हांगा उगलेची काही. स्वामी अरे सगळेजण गप्प गप्प का बसलेले आहेत, जी जी तरी काही करू, मग काय करायचं. स्वामी म्हणतात माया बहिणी काही करीती.
कोणी जर का घरामध्ये सरलं तर माया बहिणी काय करतात? पुरुष मंडळी एखाद्या वेळेस रडत नाही किंवा थोडंसं डोळ्यातनं पाणी आलं विलं, परंतु महिला वर्गांना रडावं लागतं बरं का, कंपल्सरी येते. रडू येत नसेल तरी ते सर्व समोर ठेवावं लागतं, डोळ्यातनं अश्रू येऊ द्यावं लागतात. म्हणजे बाई होणं काही सोपी गोष्ट नाही बरं का. डोळ्यातनं पाणी आलंच पाहिजे, प्रसंग कुठला असो, आनंदाचा असो, दुःखाचा असो, कोणी जिवंत झाला तरी कोणी मेला तरी, सगळ्या बाबतीमध्ये महिलांच्या डोळ्यामध्ये अश्रू हे आलेच पाहिजे. आणि काही लोक तर खास बघतात बरं का, ते मैताला जातात तर ते मैतापेक्षा ते बायांनाच बघते, मुलगी रडली का, सून रडली का, हेच बघायला खूप लोक जात असतात. आता स्वामी म्हणतात की माया बहिणी काय करतात बरं, माता भगिनी काय करतात? जर का कोणी सरलं घरातलं तर ते काय करतात? रडतात. मग अवघे रडू लागले आणि मग सगळे रडायला लागले. दायंबा रडती. आता रडण्याच्या पण वेगवेगळ्या पद्धती आहे आणि रडण्यामध्ये सुद्धा ते विषय येऊ द्यावे लागतात बरं का. नुसतंच रडायचं नसतं, रडताना काही बोलावं पण लागतं आणि त्याची कुठली स्क्रिप्ट तयार नसते. ते अंदाजे बरोबर बोलायचं, पण खोटं बोलायचं नसतं किंवा खोटं जरी बोललं तरी ते कोणालाही लक्षात आलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने खोटंही त्याच्यामध्ये बोलावं लागतं. दायंबा रडतात. माझ्या परसया, माझ्या परसनायका, माझ्या प्रसोवा, म्हणजे त्यांचं नाव परसनायक आहे, पण त्यांना 3 नावांनी, म्हणजे जेवढं ते तुमचे जे काही बोलणं आहे त्यातलं ते जेवढं वाढवता येईल तेवढं वाढवायचं असतं. आणि म्हणून ते म्हणतात माझ्या परसनायका, परसेया, प्रसोवा, दंडू कोणा निरोविला, म्हणजे तुमचा जो काही काठी होती, दंड आहे तुमच्याकडे, दांडा, तो कोणाला निरोविला तुम्ही? झोळी कोणा निरोविली. आता संन्याशाचं प्रॉपर्टी काय असते? हीच असते, देवपूजा, त्याच्यानंतर काही झोळी असेल, काठी असेल वगैरे वगैरे, गाठी असेल, मग ते तुम्ही झोळी कोणाला दिली बरं? ऐसे आणे की आळापी दुःख करिता ती, म्हणजे त्याच्यामध्ये अजूनही वाक्य असते, एवढ्या लवकर का गेले, हे कोणाकडे सोपवून गेले वगैरे वगैरे. मग स्वामी म्हणतात दुःख न करा, दुःख न करा गा अपमृत्यू एकू आती. आता स्वामींनी सांगितलं दुःख करा, आता स्वामी सांगतात की दुःख करू नका. अपमृत्यू एक आहे, जसं अवांतर संवार आहे, म्हणजे मध्येच संवार होऊन जातो, तसं अपमृत्यू नावाचा एक प्रकार आहे. तुम्हाला आम्हाला कलियुगामध्ये आल्यानंतर 100 वर्षाचं आयुष्य मिळतं, आणि जर का द्वापरयुगामध्ये असेल तर किती? 1000, आणि कृतयुगात असेल तर, मी कृतयुग म्हटलं बरं का, मला माहिती आहे तुम्ही 10,000 म्हणता. कृतयुगात असेल तर 1,00,000 असतं, आणि त्रेतयुगामध्ये 10,000. हे सलग आयुष्य भोगायला मिळत असतं बरं का. जेव्हा आपण युक्त मनुष्याने युक्त मनुष्याला भोजन दिल्यानंतर त्याला त्या युगाचं मनुष्य देहाच्या कर्मफळाची प्राप्ती होत असते. मग कलियुगामध्ये हे भोजन घडलं असेल तर कलियुगाच्या मनुष्याचं आयुष्य आपल्याला प्राप्त होतं, आणि ते सुद्धा कलियुगामध्ये भोगायला मिळतं. मग ते आयुष्य किती वर्षाचं आहे? 100 वर्षाचं आहे, सलग भोगायचं आहे ते. पण मध्येच काय होतं की ते असं सांगितलं जातं, अपमृत्यू काय येतो की भोजन जे सुरू आहे त्या भोजनामध्ये जर का खंड पडला, कधी कधी आपण असं गरम चपाती द्यायची आहे, ते जेवता जेवता ती चपाती काही लवकर होत नाही, यांची चपाती संपून जाते ताटातली, आणि आपली काही चपाती शेकली नाही आहे. मग ते त्यांचं जेवण किती वेळ थांबतं? अर्धा मिनटं थांबतं, खंडित होतं. मग ते खंड जे पडलेलं आहे त्या खंडामुळे तो अपमृत्यू होता असं म्हटलं जातं. किंवा काही क्षोभ झाला देवतेचा म्हणा, एखाद्या सामर्थ्यरूप पात्र असेल, विद्यावंत असेल, किंवा मायेचा क्षोभ झाला दैवराटीच्या कुठल्या जीवाला दुखावल्यामुळे, तर त्याच्यामुळे सुद्धा अपमृत्यू होऊ शकतो, क्षोभामुळे मृत्यू होऊ शकतो. अशा प्रकारे अपमृत्यू म्हणजे मध्येच मृत्यू होण्याची शक्यता असते आणि ती होत असते. आणि म्हणून आपल्याला बघायला मिळतं की कुणीतरी 40 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे कलियुगामध्ये, आणि तो सरला, म्हणजे त्याची किती बाकी आहेत आयुष्य? तो 50व्या वर्षी सरला, बाकीचं 50 कुठे गेलं? मग ते 50 भोगण्यासाठी तो परत येतो, परत मनुष्य देह मिळणार
आणि ते 50 वर्ष तो भोगणार, किंवा कदाचित तो 50 भोगून आलेला आहे मागच्या जन्मात तो 50व्या वर्षी सरला, आता त्याचे 50 बाकी आहे आणि तो इथे आलेला आहे. म्हणजे अगदीच आपण आलो म्हणजे 100 वर्ष पूर्ण सलग जगूच असं नाही. 70 जगलो तर 30 शिल्लक असतात, किंवा ते जे काही 30 भोगून झालेले आहे 70 शिल्लक आहे ते भोगायला आपण इथे आलेलो आहोत. असं आपलं आयुष्य बेभरोशी आहे बरं का, कधीही काही होऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींना हा विषय समजावून सांगायचा आहे, अनित्यता हा विषय समजावून सांगायचा आहे. या सृष्टीमध्ये नित्य असं काही नाही आहे, सगळं अनित्य आहे. कुठली गोष्ट सांगा तुम्ही मला की ही नित्य आहे, त्याला नित्य ठेवण्यासाठी तुम्हाला काही ना काही उपाय करावे लागतात. परंतु तिथे सांगितलं काळे आणि उपाय न नसे ते नित्य. काळाने आणि उपायाने जे नासल्या जात नाही, विशिष्ट काळाने विशिष्ट उपायाने जे नासतं त्याला म्हणतात अनित्य, आणि काळाने आणि उपायाने सुद्धा जे नासल्या जात नाही त्याला म्हणतात नित्य. जसं आपल्या देहामध्ये दोन्ही गोष्टी आहेत. आपल्याकडे आपलं जीवस्वरूप नित्य आहे आणि आपलं देह अनित्य आहे. एका काळाने आणि उपायाने आपलं देह नष्ट होतं, पण जीवस्वरूप मात्र नष्ट होत नाही. कितीही कालावधी गेला, कितीही नरकात टाकलं, ताम्रपत्र आशीपत्र शाखा काही जरी केलं तरी जीवस्वरूप मात्र नित्यच आहे. परंतु देह मात्र नित्य नाही. देह प्रत्येक वेळी आपल्याला वेगवेगळं मिळतं, स्वरूप जीवस्वरूप तेच आपल्याकडे नित्य ते नित्य आहे. आणि म्हणून सांगितलं नैनन छिन्नंती शस्त्राने, म्हणजे शस्त्राने वगैरे कशानेच या जीव स्वरूपाचा नाश होत नाही, काळाने किंवा उपायाने. परंतु देहाचं जे काही आहे नष्टत्व, एका विशिष्ट काळाने किंवा उपायाने देह नष्ट होऊ शकतं. आणि म्हणून हा विषय अनित्यतेचा सांगायचा आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं दुःख करा. आधी प्रसंग निर्माण केला, त्यांना स्थिती दिली, मृत्यवत त्यांना दाखवलं. मृतवत ते दिसल्यानंतर मग स्वामी सांगतात आता दुःख करा, कारण की दुःख झाल्याशिवाय सांत्वन करता येत नाही. मग आधी दुःख निर्माण झालं पाहिजे, आणि दुःख झाल्यानंतर मग जसं आता तुम्ही उन्हातनं आले तरच तुम्हाला सावलीचं महत्त्व कळणार आहे. थंड पाण्याचं महत्त्व तेव्हाच कळणार जेव्हा तुम्ही उन्हात आणत नाही याल. तुम्ही सावलीतच बसले असाल तुम्हाला हवेचं महत्त्व नाही पटत, तुम्हाला पाण्याचं महत्त्व नाही पटत. तसं दुःख झालं पाहिजे तर त्या सांत्वनाला महत्त्व येईल स्वामींचं. आणि म्हणून आता स्वामी सांत्वन करतात आणि आता सांगतात की दुःख करू नका. अपमृत्यू ऐकू आती परी ते रडतची असती, परंतु ते काय रडतच बसलेले आहेत. एखाद्या व्यक्तीविषयी आपले जर का दुःख झालं, वस्तूविषयी पदार्थाविषयी, की ते दुःख होतच राहतं, ते सुरू राहतं, ते थांबत नाही. एक तर दुःख निर्माण होत नाही, आणि निर्माण झालं तर ते मग दुःख थांबत नाही आपलं. आता यांचं तेच चालू आहे. आणि मग स्वामी म्हणतात की अंगा काही रडतची असाल. आता स्वामी म्हणतात की आता रडतच बसाल का तुम्ही, जी तरी काही करू. मग आता रडायचं नाही, मग आता काय करायचं नेमकं. सर्वज्ञ म्हटले मेल्या ओईजे ते करा. म्हणजे मेल्यानंतर आता काय केलं जातं, अजून दुःख तर केल्याच जातं, दुःखा व्यतिरिक्त अजून काहीतरी करावं लागतं, ते करा. मग भटगळ निंब्या गेले लाकुडे आणली शरण रेले. आणि मग शरण रचलेलं आहे, भटवासांनी लाकडं आणले. गळनिंब्याला स्वामींचा मुक्काम आहे पण गावाच्या बाहेर आहे. भटवास गळनिंब्याला गेले म्हणजे गावामध्ये गेलेले आहेत. मग तया लागी किडडी केली तयासी उथान पिंडू दिदला. किडडीवरी घातले, म्हणजे त्या किडडीवर ठेवत असताना उचलताना तो एक काहीतरी घास दिला जातो, उथान पिंड, तो दिला, किडडीवर घातले. चौघांनी खांदी रिगाले. दायंबाय विषदेव घेतला, विस्तव घेतलेला आहे, आणि मग निघाले. सरीसे गोसावी बीजे केले, आणि सोबत स्वामी पण बीजे करतात. खोलबुंती घातली, म्हणजे स्वामींनी उपरणं जे आहे ते डोक्यावर असं घेतलेलं आहे श्रीमुकुटावर, आणि खोल म्हणजे थोडंसं खाली पण ते खेचलेलं आहे. मग मध्ये उथान पिंड दिदला, म्हणजे मध्ये परत काय केलं जातं, ठेवल्या जातं, विसावा म्हणतात त्याला. उचलताना परत मग तिथे उथान पिंड दिलेलं आहे.
तेथ गोसावी उभे राहिले, मग नेवनी सरणावरी घातले. आणि मग स्वामी थोड्या वेळ थांबले आणि मग त्यांना थोड्या वेळाने नेऊन त्या सरणावर ठेवलेलं आहे. मग समसान पिंडू दिदला, मग स्मशान पिंड जो आहे तो पण दिला. दायंबाये धार धरिली, ते मडकं फोडून ते धार अशी गोल फिरवतात ती केली. पायी ती करा फोडिला, पायाकडे तो करा म्हणजे माठ फोडल्या जातो तो सुद्धा फोडल्या गेला. आणि तेथ लोळीनले, मग अग्न प्रज्वलिला, दुःख व्यक्त केलं त्यांनी, अग्नी प्रज्वलित केला. स्वामी थोड्या वेळ तिथे थांबले आणि मग पिंपळाखाली आसन झाले. ते सरण पेटवल्या गेलेलं आहे. आता ते सरण पेटायला आणि पूर्ण पेटून त्यातलं ते प्रेत पेटायला भरपूर वेळ जात असतो. आता स्वामी एका पिंपळाखाली जाऊन बसलेले आहेत. मग अवघे भक्तजन येऊनी गोसाव्यांजवळी बैसले, रडू लागले, सर्वच दुःख करायला लागले. स्वामींजवळ येऊन बसले. स्वामी म्हणतात दुःख न करा. स्वामी म्हणतात दुःख करू नका. प्रपंचानित्य देह नाशिवंत, असे ते दिसे, दिसे ते नासे, दुःख न करा. स्वामींनी या ठिकाणी प्रपंचाबद्दल सांगितलेलं आहे की प्रपंच कसा आहे, अनित्य आहे. अनित्य असल्यामुळे तो मिळाल्यानंतर जे सुख होतं ते नष्ट झाल्यानंतर तेवढंच दुःख आपल्याला प्राप्त होत असतं, निर्माण होत असतं. जसं एखादा आपण आपल्या आवडीचा पदार्थ खातो ना, तर जोपर्यंत आपण पहिला घास घेतल्यानंतर जो आनंद असतो तेवढंच दुःख शेवटच्या घासाला असतं की ते संपलेलं आहे ह्याचं दुःख असतं. जर का निरोपणाच्या वेळेला निरोपण संपलं की आनंद असतो बरं का, बरं संपलं एकदाच. तसं आपल्या आवडीच्या पदार्थांच्या बाबतीत नसतं. आवडीच्या पदार्थांच्या बाबतीमध्ये तो पदार्थ संपला की आपल्याला दुःख सुरू होऊन जात असतं. थंड पाणी आपण पितो, ते जर का कोमट झालं तर आपल्याला दुःख होतं त्याच्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी सुखाशी ते दुःख जे आहे ते जोडलेलं असतं आणि ते सुख दुःख आपल्याला सोबतच प्राप्त होत असतं. आपण जेवढं सुखाकडे बघू तेवढं सुख आपल्याला अनुभवाला येईल आणि मग सुखाचा अभाव व्हायला लागला की मग दुःख आपल्यामध्ये निर्माण होत असतं. आणि म्हणून स्वामी सांगतात की प्रपंच अनित्य आहे, देह नाशिवंत आहे. कितीही चांगलं देह असेल, किती सुंदर देह असेल, परंतु त्याला नाश आहे, त्याला अंत आहे. आणि ते देह, त्या देहाचं सौंदर्य कधीतरी नाशात पावतं. त्यानंतर ते जे देह आहे ते सुद्धा हळूहळू खंगायला लागतं आणि एका विशिष्ट वेळाने मृत पावल्यानंतर ते देह जे आहे ते हळूहळू नष्ट व्हायला लागतं आपोआप. ते त्यासाठी तुम्ही मातीतच त्या देहाला दफन केलं पाहिजे असं नाही, जाळलंच पाहिजे असं नाही. ते पाण्यात जरी पडलेलं असेल तरी सुद्धा तिथे काय होऊ शकतं, त्याचा नाशाचा जो त्याची काही प्रक्रिया आहे ती चालू होते. नुसतंच जर का वनडाग ज्याला म्हणतात, जंगलामध्ये टाकून दिलं जातं किंवा ते झाडाला अडकून ठेवलं जातं, हे वनडाग आहे, वनामध्ये टाकून दिलं तर तिथे सुद्धा आपोआप त्या देहाची नष्ट होण्याची प्रक्रिया जी आहे ते सुरू व्हायला लागत असते. म्हणजे देह नाशिवंत. आणि आपलं सर्वात जास्त प्रेम कशावर आहे? आपल्या स्वतःच्या जीव स्वरूपावर पण नाही आहे. सर्वात मूळ कोण आहे? जीव स्वरूप आहे. परंतु आपलं प्रेम आपल्या देहावर भरपूर आहे. देहाला आपल्या अजिबात काही नुसता छोटा फोड आला तरी त्याला काहीतरी मलम बिलम बघून आपण लावून घेतो, त्याला फोड नाही आला पाहिजे त्या देहाला. अजिबातच आपल्याला देहाच्या बाबतीमध्ये थोडीशी सुद्धा काही न्यूनता निर्माण झाली की आपण घाबरून जातो. परंतु जीव स्वरूपाच्या बाबतीमध्ये काय आहे? स्वामींनी सांगितलं हे भीतरी असे ते बर्वे. म्हणजे जीव स्वरूपाला देवाने सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. भीतरी असे ते बर्वे म्हणजे ईश्वर स्वरूपाला देवाने सुद्धा काय केलेलं आहे? स्वामी म्हणतात महादाईचा बाई हे बर्वे नव्हे. तुम्हाला जरी श्रीमूर्ती बर्वी वाटते आहे, 32 लक्षणी श्रीमूर्तीचं भरपूर वर्णन केलं जातं, परंतु आम्हाला पावन कुठे व्हायचंय? मूर्ती स्वरूपामध्ये, ईश्वर स्वरूपामध्ये. मूर्तीचं वर्णनामध्ये जास्त अडकू नका, कारण की तुम्ही आम्ही काही श्रीमूर्ती बघितलेली नाहीये. तुम्ही आम्ही जे आठवणार ते अन्यथाच आठवल्या जाईल.
मी तुम्हाला किती जरी सांगितलं की जुने आमके आमके बाबा असे असे दिसायला होते, तुमच्या चेहऱ्यासमोर त्यांचा जो चेहरा येणार तो वेगळाच येणार, आणि मी जेव्हा फोटो दाखवेल तो फोटो वेगळाच असणार आहे. तुम्ही अन्यथा म्हणजे चुकीचाच चेहरा तुमच्या समोर येणार आहे. तशा प्रकारे परमेश्वराचं कितीही वर्णन शब्दामध्ये जरी केलं तरी ते वर्णन मात्र आपण करू शकत नाही, आपल्या चेहऱ्यासमोर आणू शकत नाही, डोळ्यासमोर आणू शकत नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः ती श्रीमूर्ती बघत नाही. आणि स्वामींनी अजून सोपं करून टाकलं की बाई हे काय आहे, मायापूर आहे. उद्धरण प्रकरण ज्यांनी वाचलं असेल त्यांना श्रीमूर्ती म्हणजे काय त्याचं उत्तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे की ते काय आहे, माया निर्मितम पुरम आहे ते. म्हणून त्याला काय म्हणतात, मायापूर असं म्हटलं जातं. स्वामी म्हणतात बाई हे बर्वे नव्हे, हे मायापूर किती सुंदर असेल दिसायला तरी ते बर्वे नव्हे. म्हणजे कोणासाठी बर्वे नव्हे, अज्ञानियासाठी बर्वेच आहे. अज्ञानी लोक त्या श्रीमूर्तीकडेच भाळतात वगैरे वगैरे, परंतु जो ज्ञानी व्यक्ती आहे, परमेश्वराचा साधक आहे, जाणकार आहे, तो त्या मूर्तीच्या ठिकाणी भाळेल परंतु स्वरूपाच्या ठिकाणी जास्त तो भाळणार. आणि त्यालाही माहिती आहे भीतरी असे ते बर्वे, त्या भीतर स्वरूपामुळेच त्या मूर्तीला, माया मूर्तीला काय आले, मूल्य प्राप्त झालेलं आहे. नाही तर तिथे सांगितलं की बडोजचं जे हरिपाळ देवांचं जे देह आहे ते कवडी मोलाचं सुद्धा नव्हतं. आहे का त्याला कवडी मोल तरी कोणी विकत घेईल का? कोणाला जर का प्रेत विकायला नेलं तर घेतील का प्रेत? अलीकडे ते मेडिकलवाले घेत असतील समजा, परंतु म्हणजे मेडिकल शिकतात ते बरं का, नाही तर या मेडिकलमध्ये जाल तुम्ही इथल्या. परंतु आधीच्या काळात असं काही होतं का? प्रेत कोणी विकत घेणार का? नाही. म्हणजे त्या प्रेताला किंमतच नव्हती, कवडीची सुद्धा किंमत नव्हती. त्या प्रेताला म्हणजे त्या पतिताला कोणी स्वीकारलं, परमेश्वराच्या स्वरूपाने, परमेश्वराने त्या देहाचा स्वीकार केला आणि त्यांना इतकी किंमत आली त्या देहाला की आपण बघतोच आहोत. परंतु हे अज्ञानीयाच्या दृष्टीने आहे. ते ज्ञानीयाच्या दृष्टीने काय महत्त्वाचं आहे, भीतरील स्वरूप परमेश्वराच्या श्रीमूर्ती मायामूर्ती भीतरील स्वरूपाला महत्त्व आहे, तसं आपल्याही देहाच्या भीतरील स्वरूपाला महत्त्व आहे. आणि म्हणून इथे देहाच्या ठिकाणी आपण सगळे अडकलेलो आहोत. आपण रोज सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण देवपूजा करत नाही, आपण देहपूजा करत असतो. दात घासतो है ना, चेहरा धुतो, त्याला काय काय लावतो, सगळ्या गोष्टी आहेत, आंघोळ करतो, साबण लावतो, जे पण आहे चांगले चांगले कपडे, अलंकार, हे सगळं देहावरच तर आहे. देहाची शोभा आपण वाढवत असतो. आपल्या देहाला पडलेला छोटासा सुद्धा काही घाण असेल, डाग असेल, आपल्याला सहन होत नाही. ही सगळी देहपूजा आपली चालू आहे. देवपूजा आपली थोड्या वेळच असते. आम्हाला सकाळी वेळ नसतो, आम्ही पटापट घाईत देवपूजा होते आणि आम्हाला निघावं लागतं घराच्या बाहेर. म्हणजे देवपूजेला वेळ आपल्याकडे कमी आहे, देवपूजेला अख्खा दिवस आपल्याकडे पडलेला आहे. आणि आमचे स्वामी सांगतात लीळाचरित्र का वाचायचं, लीळाचरित्रामध्ये असे काही शब्द, असे काही वाक्य देवाने उच्चारून ठेवलेले आहेत की ते वाचल्यानंतर इथे थोडंसं आपल्याला क्लिक झालं पाहिजे, इथे अंतःकरणात काहीतरी स्पर्श झाला पाहिजे या शब्दांचा की देह नाशिवंत, देह नाशिवंत आहे. कोणीतरी मला विचारलं की स्वामींनी सांगितलं तुमते महारोग न बधिती, मग आपल्याला कॅन्सर कसा काय होतो? साधूंना कॅन्सर होतो, उपदेशांना कॅन्सर होतो, स्मरण करणाऱ्यांना कॅन्सर होतो, आणि स्वामी म्हणतात तुमते महारोग न बधिती, असं कसं काय? मग ते लोक खोटे म्हणावेत की देवाचं वचन खोटं म्हणावं? लगेच खरं खोटं करायला तयार आपण. मी सांगितलं देवही खोटे नाहीत आणि ज्यांना कॅन्सर होतो तेही खोटे नाहीत, तेही खरेच आहेत. आपल्याला स्वामींनी सांगितलं तुमते महारोग न बधिती. तुमते म्हणजे कोणाला म्हणतायत? देव आपल्याला म्हणतायत. म्हणजे नेमकं म्हणतायत कोणाला? देहाला म्हणतायत की जीवाला म्हणतायत? जीवाला म्हणतायत. स्वामी म्हणतात जीवाला, जीवस्वरूपाला कधीही महारोग होणार नाही. आणि म्हणजे येथीचा जो जीव आहे त्याची गोष्ट चालू आहे, जो अनुसरलेला आहे त्याची गोष्ट चालू आहे की त्याला विकल्प नावाचा महारोग कधी बाधणार नाही. तो देवतेला शरण जाणार नाही, त्याला तो महारोग जो आहे
तो त्याला होणार नाही. विकल्प हा सगळ्यात मोठा महारोग आहे. आणि ज्याच्याकडे ती आचरण आहे, ज्याच्याकडे ते ज्ञान आहे, स्मरण आहे, परमेश्वर साधना आहे, भट्टोबासांसारखी व्यक्ती, अशा व्यक्तींना महारोग न बधिती, म्हणजे त्यांच्या जीव स्वरूपाला काहीच होणार नाही. जीव स्वरूप मळीनत्व ते पावणार नाही त्यांचं. हे आहे महारोग. आणि मग आत्ता जो कॅन्सर झाला तो कशाला झाला? जीव स्वरूपाला झाला की देह स्वरूपाला झालाय? देहाला झालेला आहे तो. लक्षात घ्या, कशाला काय झालेलं हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. आपण डब्यामध्ये भाजी आणलेली आहे आणि तो झाकण चांगलं लावलंय आणि चिखल उडायला डब्याला लागला. आता तो चिखल भाजीला लागला की डब्याला? डबा वेगळा, भाजी वेगळी. कोणी म्हटलं त्याला चिखल लागला, मी ती भाजी नाही खाणार, आपण म्हणू नाही ते डब्बा पॅक आहे, भाजीला काहीच नाही झालेलं आहे, भाजी सोजवळ आहे एकदम, डबा खराब झालाय फक्त. आत्ता आपल्याला कळलं की देहाला झालेलं आहे, जीव स्वरूपाला काही झालं नाही. आणि आमचे स्वामी जे काही खात्री देतात ते जीव स्वरूपाची देतात, देहाची काही खात्री परमेश्वर देत नाहीत. मात्र जीव स्वरूपाची खात्री दिल्याशिवाय देव राहत नाहीत. कारण की स्वामी सांगतात की देह कसं आहे? नाशिवंत आहे. असे ते दिसे, दिसे ते नासे. जे आहे ते दिसतं. भावरूप आणि अभावरूपाचा फरक आहे. जे आहे त्याला भावरूप म्हणतात आणि जे भावरूप आहे ते दिसतं. जे दिसतं, जे असतं ते दिसतं आणि जे दिसतं त्यालाच भावरूप असं म्हटलं जातं. जे नसतं ते दिसत नाही, जे दिसत नाही त्याला अभावरूप असं म्हटलं जात असतं. भावरूप आणि अभावरूपामध्ये हा फरक आहे. आता सरळ सरळ एक हे आहे की जे असे ते दिसे आणि दिसे ते नासे. म्हणजे जे सत्संगाला आले ते दिसणार आहेत आणि जे दिसणार आहेत ते थोड्या वेळाने परत घरी पण जाणार आहेत, आहे की नाही? जे आलेच नाही ते दिसणार पण नाहीत आणि ते घरी पण जाणार नाही, ते घरीच आहेत. म्हणजे भावरूप कशाला म्हणतात? जे आहे, जे दिसतंय ते आहे आणि जे आहे ते दिसतंय. हे तुम्ही मान्य केलं की मग दिसे ते नासे हे पण आता तुम्ही मान्य करायचं. म्हणजे जे दिसतंय, जे भावरूप आहे ते कधीतरी नाश सुद्धा पावणार आहे. तुम्ही आता समजा 80 रुपये लिटरचं दूध आणत असाल, तुम्ही 1000 रुपये लिटरचं जरी दूध आणलं तरी ते नासे, म्हणजे ते नासणारच आहे. जर का तुम्ही त्याला तापवलं नाही, गरम नाही केलं, ते नासे. प्रत्येक गोष्ट आहे ती विशिष्ट वेळाने तिचा नाश होत असतो. काहींचा नाश लवकर होतो, काहींचा उशिरा होतो. बर्फाचा नाश लवकर होईल, अजून एखादा पदार्थ असेल त्याचा नाश अजून उशिरा होईल. लोखंड असेल त्याचा नाश सगळ्यात उशिरा होईल. दगडाचा नाश त्याच्याही पेक्षा उशिरा होईल, पण नाश मात्र होणार आहे. दिसे ते नासे म्हणून दुःख न करा, म्हणून दुःख करू नका. हे सगळं संपणारच आहे, असं काही शिल्लक राहणार नाहीये. परी ते रडतेची असती, परंतु ते रडणं सुरूच आहे. एकदा जर का आपण नाशिवंत गोष्टींच्या दुःखात असलो की मग आपल्याला शाश्वत गोष्टीविषयीचं निरूपण जे आहे ते लक्षात येत नसतं बरं का. एखादं प्रापंचिक टेन्शनमध्ये कोणी येऊन बसलेला असेल ना इथे, त्याला हे प्रवचनच कळणार नाही, कारण की तो त्याच दुःखामध्ये आहे. त्याच दुःखातला व्यक्ती इथे येऊन बसलेला आहे, परंतु तो उपाय शोधणार आहे की या निरूपणातनं मला देव काहीतरी उपाय सुचवतील, म्हणून त्यांनी लक्ष देऊन ते जर का निरूपण ऐकलं तरच त्याच्या दुःखाची निवृत्ती होते. निरूपणाने होते बरं का, शांतता लाभते. आमच्या शांताबाईसा रडत होत्या स्वामींकडे, असाच माझा पुत्र होता. त्या पुत्राच्या त्या वर्णनामध्ये त्या रमलेल्या होत्या आणि त्याच्यामुळे ते दुःख त्यांना झालेलं होतं. स्वामींनी त्यांना सांगितलं दुःख करू नका. आणि मग स्वामींनी एक छोटासा दृष्टांत दिला की सोन्याची फळी जर का तयार केली आणि ते घेऊन जर का आपण नदीमध्ये उतरलो आणि एक जण लाकडाची फळी घेऊन उतरला, कोण वाचेल? सोन्याची फळी असून किती श्रीमंत आहे, सोन्याची फळी घेऊन उतरला. ते संसार म्हणजे ही सोन्याची फळीच आहे. आपल्याला वाटतं की आपण हे घेऊन जाऊया, आपल्याला घेऊन जायली पलीकडे, पण ती सोन्याची जी फळी आहे ती आपल्याला बुडवायला साह्यभूत ठरत असते, ती आपल्याला बुडवते. आणि लाकडाची फळी एखादा म्हणेल की मी गरीब आहे पण माझ्याकडे लाकडाचीच फळी आहे, परंतु ती फळी मात्र त्याला तारून नेऊ शकते, बुडू देणार नाही. म्हणजे स्वामींनी दृष्टांत दिला, काही निरूपण केलं आणि त्यांच्या लक्षात आलं की प्रपंच म्हणजे अशी सोन्याची फळी आहे
जे आपल्याला हवीशी वाटते, परंतु त्याच्यामुळेच आपण काय होतं, या प्रपंचामध्ये बुडून जातो. ईश्वरासाठी आपण शिल्लक राहत नाही आणि त्या फळीला आपण सोडू शकत नसल्यामुळे परमेश्वर सुद्धा वाचवायची इच्छा असून सुद्धा आपल्याला वाचवू शकत नाहीत. सारंग पंडितांना सांगितलं अनुसरा, नाही. दायंबांना सांगितलं अनुसरा, नाही. दादोसांना सांगितलं अनुसरा, नाही अनुसरले. कारण की त्यांनी त्या फळीला सोडलेलं नाहीये, सोन्याच्या त्या फळीला. परंतु भटोबासांसारख्या व्यक्तींनी त्या फळीला सोडून दिलेलं आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, परमेश्वराकडे ते मोहरले गेलेले आहेत, तिकडे आकर्षित झालेले आहेत. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे की त्या दुःखातनं ते बाहेर पडले. पण दादोस वगैरे हे मात्र त्या प्रपंचातनं बाहेर पडले नाही. दादोसांनी काही लग्न केलेलं नव्हतं, पण अनुसरण पण घेतलेलं नव्हतं. स्वामी म्हणतात, दुःख न करा गा, संसार म्हणजे दीर्घ स्वप्नू गा. दुःख करू नका, संसार म्हणजे दीर्घ स्वप्न आहे. एक खूप वेळ माणूस म्हणजे एक जन्मल्यापासून समजण्यापासून त्याचा जो प्रवास सुरू होऊन जातो की नाही. आता मी मागाशी एका ठिकाणून आलो, प्रवचनाला मी गेलेलो आता सकाळी. तिथे एक लहान मुलगा आलेला होता, अगदी 7-8 महिन्याचाच असेल. मग तो आईकडनं त्याला दुसरं कोणीतरी घेतलं, तो लगेच रडायला लागला. त्याला लगेच कळतं ही आई आहे. बरं, वडिलांकडे दिलं आणि वडिलांनी परत खाली ठेवायला लागलं, लगेच रडायला लागला तो. म्हणजे त्याला हे कळतं हे आपले वडील आहेत, तर दुसऱ्या कोणाकडे जायला तयार नाही. म्हणजे तिथून ती दुःखाची सुरुवात झाली आहे, तिथून त्या मोहमायेची सुरुवात झालेली आहे की तो इथूनच ते सोडायला तयार नाही आणि याच्यामध्ये दीर्घकाळ जातो. आमचे स्वामी सांगतात, हा संसार म्हणजे कसा आहे, दीर्घ स्वप्न आहे. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला स्वप्न किती वेळ पडतं? कोणी सांगू शकेल का? इतक्या वाजता सुरू झालं आणि इतक्या वाजता संपलं, सांगता येतं का? कधी कधी तुम्हाला लक्षात येतं की छोटंसं स्वप्न पडलं मला, असं तुम्ही सांगता सकाळी उठून. आणि कधी कधी तुम्हाला लक्षात येत नाही की स्वप्न नेमके काय काय पडलेले आहेत. जसं एखाद्या वेळेस आमच्या ताटामध्ये काय असतं, भरपूर पदार्थ वाढलेले असतात. मी विदर्भात गेलो, तिथे म्हटलं मी साधं जेवतो बरं का, आणि भाकरी बनवत असेल तर भाकरी बनवा. मग ते चपाती पण बनवायची, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, मिक्स पिठाची भाकरी, आणि इतके पदार्थ तिथे असतात विदर्भामध्ये, भरपूर काही वाढलं जातं. आता तुम्ही जर का मला म्हटले त्या दिवशी जे जेवण केलं त्या ताटातले पदार्थ सांगा बरं, तर मला सांगता नाही येणार. म्हणजे एवढे पदार्थ त्याच्यामध्ये असतात. तसं स्वप्नाच्या बाबतीमध्ये पण आपल्याला एखाद दिवशी एवढे स्वप्न पडतात रांगेने की आपल्याला सकाळी उठून हेच कळत नाही की आपण स्वप्न नेमकं काय काय बघितलेलं आहे. मग दीर्घ स्वप्न गा आणि त्या दिवशी तुमची झोप झालेली नसते, दिवस तुमचा पूर्ण असा खराब जातो, धड झोपही येत नाही आणि आळसही जात नाही, अशी परिस्थिती असते. दीर्घ काळ जर का आपल्याला रात्रभर स्वप्न पडली, रात्रभर आपली झोप होत नाही, त्या स्वप्ना म्हणजे झोपेमध्ये स्वप्न बघतो आणि स्वप्नामध्ये आपली काही झोप होत नाही स्वप्नामुळे, तर पूर्ण दिवस आपला खराब जात असतो. तसं हा संसार. आणि ते स्वप्न बघताना आपल्याला उठण्याची जाणीव होत नसते बरं का. स्वप्न बघताना असं वाटतं का की आपण जागं व्हावं? असं वाटतच नाही. आता जागं झाल्यानंतर कळतं की आपण स्वप्न बघत होतो. स्वप्नामध्ये खूप आनंद असतो. आणि स्वप्न म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? स्वप्न सुद्धा कर्मभोग आहेत. बिनचालीचे जे कर्म आहेत ते बिनचालीचे कर्म भोगवण्याचं माध्यम स्वप्न आहे. बिनचालीचे कर्म म्हणजे कुठली क्रिया मानसिकाची वाचिक होते, वाचिकाची शारीर होते. परंतु एखादी क्रिया मानसिक झाली आणि त्याचं वाचिक झालंच नाही पुढे, म्हणजे ती चालीची क्रिया जी आहे ती मानसिक वाचिक काही कशी चालते. आणि बिनचालीचे कर्म जे आहेत मानसिक होतात आणि तिथेच थांबून जातात. उल्लेख होतो, आपल्याला उल्लेख होतो ना की पुढच्या रविवारपासून निरूपणाला जायचं, मनात उल्लेख झाला, गेलो का आपण? काही लोक खूप दिवसाचं ठरवते आपण आता पुढच्या रविवारपासून जायचंच. कोणी म्हटलं की जून संपू द्या, जुलैपासून जायचंच. असे अनेक वर्ष त्यांचे गेले, ते अजून सत्संगाला पोहोचले नाहीत. मानसिक उल्लेख झाला पण वाचिक झाला नाही आणि काही झाला नाही. त्याला म्हणतात बिनचालीचे कर्म. काहींचे मानसिक झालं आणि वाचिकही झालं. आम्हाला लोक बोलतात, बाबा आता
पुढच्या शुक्रवारपासून आम्ही येणार निरूपणाला, उल्हासनगरला शुक्रवारी असतं. ते म्हणतात परंतु ते काही येत नाही. का हो आले नाहीत? ते असं असं काम निघालं तसं. जे त्यांचं मानसिक झालं, वाचिक झालं, अजूनपर्यंतही त्यांचं कधीच प्रत्यक्ष येणं झालं नाही. अशा ज्या क्रिया असतात त्या मानसिक होतात आणि थांबतात, किंवा मानसिक वाचिक होतात आणि थांबतात, ते पुढे चालत नाही. त्याला बिनचालीचे कर्म म्हणतात. ते जर का कर्म सुखरूप असतील तर सुखरूप स्वप्न पडतात, चांगली आनंदमय स्वप्न पडतात. स्वप्नामध्ये पैसे मिळतात वगैरे वगैरे, आनंद होतो. उठलं की लगेच कळतं की अरे. आणि दुःखरूप जे काही कर्म आहेत, म्हणजे तुम्ही जर का दुःखरूप पापरूप असे काही विचार केले असतील, मानसिक वाचिक केले असतील आणि ते बिनचालीचे झाले, आता ते कर्म पुढे घडणार नाहीये. ते का नाही घडणार त्याचं कारण वेगळे असतात. बाकीच्या क्रिया अशाच नाही, त्या मानसिक झाले की वाचिक होतात, वाचिक झाले की काही होतातच. पण बिनचालीचे कर्म ते का होतात त्याचं कारण आहे. मग अशा प्रकारे दुःखरूप जर का एखादा आपण मानसिक वाचिक केलं आणि ते बिनचालीचं झालं, मग त्याचं दुःखरूप भोग स्वप्नामध्ये भोगायला मिळतो. तिथे सांगितलं दृष्टांतामध्ये की वाघाने खाल्लं ह्याचं दुःख हे दुःखरूप आहे, किंवा हत्तीवरून आपली मिरवणूक निघाली सुखदायक आहे. अशा प्रकारे सुख दुःख स्वप्नामध्ये भोगवल्या जातात. हे दीर्घ स्वप्न का संसार सुद्धा असा दीर्घ स्वप्न आहे की जेव्हापासनं आपण त्याच्यात रममान झालो, म्हणजे आपण निद्रेच्या अधीन झालो आणि तेव्हापासून ते स्वप्न बघायला लागलो, त्या स्वप्नातच रमायला लागलो, जगायला लागलो की आता बस एवढा पगार आहे, असं होईल तसं होईल, अमकं करू तमकं करू. आणि मग सगळी स्वप्न बघून झाल्यानंतर कुठेतरी त्या स्वप्नातनं आपल्याला जाग येते. कधी येते? वय झाल्यानंतर, काहीतरी ठेच लागल्यानंतर, काहीतरी फटका आपल्याला बसल्यानंतर आपल्याला त्याच्यातनं जाग येते. आणि जाग आल्यानंतर मग आपण त्याच्यातनं खडबडून जागे होतो की कितीतरी वेळ आपल्या ह्याच्यातच गेला. देवाला धर्माला कशालाच वेळ दिला नाही, स्मरणाला श्रवणाला वेळच दिला नाही, अध्यात्माला वेळ दिलाच नाही. आपण फक्त प्रपंच आहे की प्रपंच. काही लोकांना आम्ही भेटतो ना, ते सतत त्याच्यामध्येच गुंतलेले असतात. का हो तुम्ही देवपूजेला आले नाही, पोथीला आले नाही, स्थानवन नाही, ते काम असतात घरी, हे असतं ते असतं ते असतं. आणि दवाखान्यात ॲडमिट झाल्यानंतर मग सलग 8 दिवस दवाखान्यात ॲडमिट आहे, कोणी 1 महिना ॲडमिट आहेत, मग त्यांच्या घरची कामं कोण करतं? होतात की कामं? म्हणजे ते कार्य होत असतात. आपल्याला दिवसभरातनं आपल्याला अध्यात्माला एक विशिष्ट वेळ देता आला पाहिजे आणि स्वतःच्या आरोग्याला सुद्धा विशिष्ट वेळ देता आला पाहिजे. तुम्ही असं नाही म्हणायचं आम्हाला सकाळी चालायला संध्याकाळी चालायला वेळ नसतो, व्यायामाला वेळ नसतो, असं नाही. वेळ काढा. अध्यात्माला वेळ नसतो असं नाही म्हणायचं, वेळ काढा त्याच्यासाठी. आणि अध्यात्माला पण वेळ द्या, आरोग्याला पण वेळ द्या, आहाराला पण वेळ द्या. काही लोक दिवसभर काम करतात म्हणून जेवण वेळच नाही मिळत आम्हाला जेवायला. तर मग कमवता कशासाठी? एक प्रपंच कशासाठी उभा केला? घर कशासाठी आहे? त्याच्यात किचन कशासाठी बनवलेलं आहे? जेवण तयार करताय तुम्ही आणि जेवत नाही, वेळ मिळत नाही. म्हणजे अशा गोष्टी या दीर्घ स्वप्नामध्ये आपल्या चाललेल्या आहे. आपल्याला कशाचंच काही भान नाही. एकदा जर का फटका बसला की मग डॉक्टर सगळं सांगतात आणि मग कळतं आपल्याला की आपली काय परिस्थिती चालू आहे. आपणही सगळं लचाण लावून घेतलेलं आहे, परंतु हे लगेच लक्षात येत नसते. दीर्घ स्वप्न आहे आणि म्हणून त्याला स्वामींनी स्वप्न म्हटलेलं आहे की स्वप्नामधलं तुम्ही सुख आणि दुःख दोन्ही भोगतात. त्याच्यातनं तुम्हाला निघायचं पण आहे, रमायचं पण आहे, पण तुमच्या हातामध्ये काय नाही. कधी ते स्वप्न मोडेल, जाग येईल, काही सांगता येत नाही. तशा प्रकारे दुःखरूपता पाप मूळता अनित्यता येते नव्हेती, तरी संसारा वाचून आणि काही गोमटे असे. स्वामी सांगतात ते म्हणजे हे स्वप्न कसं आहे किंवा हे प्रपंच कसं आहे, दुःखरूप आहे, पापमूळ आहे आणि शेवट अनित्य सुद्धा आहे. म्हणजे संसारामध्ये दुःख आहे. स्वामींनी पहिले सांगितलं दुःख. मी थोडं याच्यावर चिंतन केलं. हे जर का मागे पुढे सांगितलं असतं देवाने तरी चाललं असतं. स्वामी जर का म्हटले असते अनित्य आहे, मग म्हटले असते पापमूळ आहे आणि मग म्हटले असते दुःखरूप आहे, तरी चाललं असतं. पण हा क्रम कसा आहे, हा माझं चिंतन आहे बरं का, की दुःखरूप आहे. देवाने सांगितलं दुःखरूप आहे, तर आपण तर दुःख भोगायला तयारच असतो, आहे ना. किती कष्ट झाले वगैरे,
किती पाऊस असला तरी लग्नाला जायचंच, आणि प्रवचनाला वातावरण झाले म्हणून आम्ही आलो नाही. आणि लग्न असेल तर दुःखरूपता, म्हणजे किती दुःख असो ना, खड्डे असो काही असो रस्त्याला, पण आम्ही जाणार म्हणजे जाणार. दुःख भोगायला आपण सदैव तयार आहोत, प्रापंचिक दुःख बरं काय. मग स्वामींनी पुढचा टप्पा सांगितला, नुसतं दुःख नाही आहे, ह्याच्यामध्ये काय आहे, पाप मूळता, म्हणजे पापाचं सुद्धा मूळ आहे. म्हणजे जे दुःख भोगताय तुम्ही आणि ज्यासाठी हे दुःख भोगताय त्याच्यातनं पापाची पण निष्पत्ती होते, ही पण भीती देवाने सांगितलेली आहे. मग आता पापमूळ म्हटल्यानंतर ते आपण सोडू ना त्याला, तरी पण आपण सोडायला तयार नाही. दुःखरूप म्हणूनही सोडत नाही, पापमूळ असून सुद्धा सोडत नाही. मग स्वामींनी तिसरा टप्पा सांगितला की ते अनित्य पण आहे बरं का. तुम्ही म्हणाल की नाही दुःख झालं तरी होऊ द्या, पाप लागलं तरी लागू द्या, पण नित्य आहे ना, माझी वस्तू आहे. तर स्वामी सांगतात अनित्य म्हणजे कायमस्वरूपी तुमचं राहणार नाही. एका विशिष्ट वेळाने काय करावं लागतं. तुम्ही जर का चांगल्या हुद्द्यावर आहात, अधिकारी, तुम्ही म्हटलं हा अधिकारी, मी इथला अधिकारी आहे, माझ्या ताब्यात आहे सगळं, सही मी केली तरच सगळं होतं, आता हे माझ्यापासून कोणीही काढून घेऊ शकत नाही. तर अनित्यता 60 नाही तर 58 झालं की ते येतं लेटर त्यांचा. आता घरी जा तुम्ही, आता तुम्ही किती विनवण्या करा, मेडिकल सर्टिफिकेट दाखवा, मी स्वस्थ आहे, माझे डोळे चांगले आहेत, बुद्धी चांगली आहे. ते म्हणतात नाही, अनित्यता म्हणजे तुम्हाला इथून जावं लागेल. आणि मग कळतं अरे ज्याच्यासाठी आपण एवढं दुःख भोगलं, कष्ट केले, ज्याच्यासाठी आपण पाप सुद्धा लावून घेतलं, म्हणजे चुकीची कामं सुद्धा केली आधेमध्ये, आणि ते सगळं आपल्या नित्य नाहीये हे कधी कळालं, जेव्हा आपल्या हातातनं ते सुटल्यानंतर कळालं. जोपर्यंत आपल्या हातातनं ती गोष्ट जात नाही तोपर्यंत दुःख हा प्रकार कळत नाही. हे देह नाशिवंत हे तुम्हाला कधी कळेल, तुमच्या जवळचं कुणी जाईल, नात्यातलं कुणी जाईल, मित्रांपैकी कुणी जाईल, तेव्हा कळतं की अनित्य. तोपर्यंत नाही कळत. नाही तर संवाद किती पण वेळा वाचा तुम्ही, काहीच नाही होणार. हे रेकॉर्डिंग कधी ऐकायचं, असं काही झालं की मग हे रेकॉर्डिंग ऐकायचं, मग तुम्हाला संवाद प्रकरण लक्षात येईल की काय सांगितलं देवाने.